छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज कंपनीसमोर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलंय। 3 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण होऊनही डिग्री न मिळाल्याचा आरोप करत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। योग्य मोबदला आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। त्यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। बजाज कंपनीसमोर कामबंद आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। शिक्षण पूर्ण होऊनही डिग्री मिळाली नाही असा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। दरम्यान या आंदोलनामुळे परिसरातली वाहतूक कोंडीही वाढली। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, नेमकं काय घडतंय तिथे? विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत आणि वाहतुकीची समस्या निर्माण झाली का? श्यामल, छत्रपती संभाजीनगरच्या पुणे छत्रपती संभाजीनगर हायवेवरच्या बजाज कंपनी समोर मोठ्या संख्येने तरुण एकवटलेले आहेत आणि ते आंदोलन करतायत त्यांच्या हक्कासाठी। पहाटे 4-5 पासून हे सगळे तरुण मुलं मुली जे बजाज कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं हे आंदोलन आहे आणि त्यांच्या प्रमुख 5 मागण्या आहेत आणि त्या 5 मागण्या पूर्ण कराव्यात अशी त्यांचे म्हणणं आहे आणि त्यामुळं ही संख्या हळूहळू वाढत चाललेली आहे। त्यामुळे पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सोबतच काही वेळापूर्वी इथले डीसीपी अतुलकर यांनी या सगळ्या तरुणांना संवाद साधलाय। त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्यासंदर्भात आम्ही विचार करू आणि त्या बजाज कंपनीच्या लोकांशी बोलू, तोपर्यंत तुम्ही शांत राहा असं सांगितलंय। आपल्याबरोबर काही तरुण आहेत, काय नेमका विषय आहे? एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही कशाला जमलेले आहात? सर, विषय काय माहिती आहे का, आम्हाला इथं जॉब म्हणून बोलवलं। आम्हाला असं सांगितलं की भाई तुम्हाला इथं जॉब आहे बजाज कंपनीमध्ये, नामांकित कंपनी बजाज, आणि आम्हाला जॉब म्हणून बोलवलं। इथं आल्याच्या नंतर आम्हाला कळलं की तुम्हाला स्टुडंट ट्रेनिंगमध्ये घेत आहेत। ते म्हटले की आम्ही तुम्हाला स्टुडंट ट्रेनिंगमध्ये घेऊ आणि तुम्हाला एक 3 वर्षाची डिग्री देऊ, बरोबर। एक BSc मेकॅट्रॉनिक्स म्हणून डिग्री आहे। जैन युनिव्हर्सिटीमध्ये आमचं ॲडमिशन घेतलं की तुम्हाला 3 वर्षामध्ये एक डिग्री भेटेल आणि आमच्याकडून असं लिहूनसुद्धा घेतलं की तुम्ही बाहेर कुठंच ॲडमिशन करू शकत नाही। हां, का? कारण की आम्ही तुम्हाला डिग्री देतो आहे, बरोबर। पोरांनी इथं काम केलं, त्यांचे 3-3 वर्ष इथं घातले, काहीचे 2 वर्ष झाले, काहीचे 3 वर्ष झाले। आणि त्याच्यानंतर हे काय सांगताय की आमची युनिव्हर्सिटी आहे ना, हे म्हणजे काही डॉक्युमेंट इश्यू आहे, काही आहे की तुमचं ॲडमिशन डिग्री देत नाहीत। यासोबत दुसरा मुद्दा काय? थोडक्यात आम्हाला डिग्रीच भेटत नाही। दुसरी गोष्ट, आमच्याकडून लिहून घेतल्यामुळे आम्हाला दुसरीकडे ॲडमिशन करता नाही आलं कुठंच, बरोबर। आम्हाला ही पण डिग्री नाही भेटली। आमचे हे 3 वर्ष गेले। विषय आहे, काही मुली सुद्धा सहभागी झाल्या। फक्त स्वस्त मजूर म्हणून आम्हाला वापरले जात आहे सर। जे म्हणजे बजाजचे जे परमनंट लोक आहे त्यांना 75,000 रुपये पेमेंट आणि आम्हाला 16-17 हजारामध्ये म्हणजे राबवून घेत आहे। जे लोक परमनंट आहे, ते 2 माणूस मिळून काम करतात, ते आम्हाला एकेकांना काम करायला लावतात आणि पूर्ण अन्याय करतात आमच्यावर। आणि जे डिग्री देणार होते, आता 3-3 वर्ष झाले काही काही मुलींना, त्यांना सांगण्यात आलंय तुम्ही लिव्ह टाकले होते म्हणून तुम्हाला काढण्यात आलंय आणि डिग्रीच्या नावावर फक्त अशी फसवणूक चालू इथे बस। हां, टीम लिस्ट फाउंडेशन पूर्ण फ्रॉड आहे। आम्हाला 3 वर्षाचं डिग्री देईन असं सांगून पूर्ण आमच्याकडनं फक्त कामगारांसारखे काम। काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं परमनंट आम्हाला ठेवा, स्टुडंट ट्रेनी नावाचा आमच्यापासून टॅग काढून टाका। हे सगळ्या स्टुडंट ट्रेनी नावाचे टी-शर्ट आहेत, या सगळ्या मुली आहेत आणि इथे मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येने हे तरुण येत आहेत आणि राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातले हे सगळे तरुण आहेत। एका शिफ्टला जवळपास 1,500 मुलं म्हणजे हे ट्रेनिंग काम करतात असं सांगितलं। अशा वेगवेगळ्या शिफ्ट इथं आहेत आणि त्यामुळं या सगळ्या तरुणांनी आता इथं आक्रमकपणे आंदोलन सुरू केलेलं आहे। आता यावर काय तोडगा निघू शकतो, बजाज व्यवस्थापन, पोलीस आणि या विद्यार्थ्यांमध्ये काय चर्चा होऊ शकते ते पाहावं लागणार आहे। मात्र तिकडच्या बाजूला जो बघितलं आपण वाहनं जाणारा तो पुणे छत्रपती संभाजीनगर हायवे आहे। काही वेळापूर्वी ही सगळी मुलं आक्रमकपणे संताप व्यक्त करत ते तिकडे निघाले होते, पोलिसांनी थांबवलेलं आहे। आता बघूयात की या मुलांचा आक्रोश हे व्यवस्थापन समजून घेतं का आणि या आंदोलनावर काही तोडगा निघतो का, नाहीतर या विद्यार्थ्यांना इथंच बसून राहावं लागतं का? नक्कीच या आंदोलनाचे प्रत्येक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर बजाज कंपनी समोर हा संपूर्ण आंदोलकांचा जमाव जमलेला आहे आणि आंदोलन सुरू आहे। वाहतूक कोंडीही झाली। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।